कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दंगली संदर्भात ही घडामोड आहे। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी करण्यात आली होती। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी पराग टोपे। पराग, काय सांगाल, नेमकं काय राडा झाला होता, काय घोषणाबाजी झाली होती? तर विश्व हिंदू परिषदेचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं जे तो हिरवा कपडा जाळला होता त्यावर आयात होती अशा पद्धतीचा आरोप करत होता आणि त्या विश्व हिंदू परिषद पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जे होते एका विशेष समुदायाचे लोक जे होते ते गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर जमा झाले होते आणि त्या ठिकाणी मोठा गदारोळ सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला, घोषणाबाजी पाहायला मिळाले। आपण यामध्ये कुठलीही पुष्टी करत नाही, आपला कुठलाही हा दावा नाही की त्या व्हिडिओमध्ये याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या की काय झाल्या, पण तशा पद्धतीचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो आहे। पोलिसांनी या सगळ्या संदर्भात अजून कुठली भूमिका घेतली ते सुद्धा स्पष्ट झालं नाही। त्यांच्या समोर हे व्हिडिओमध्ये दिसत असले तरी त्यांनी त्या गोष्टीची नोंद पोलीस स्टेशनला घेतली का याबद्दल अजून कुठली स्पष्टता नाही। त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याबद्दल संध्याकाळी जो राडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये 50 ते 51 लोकांचे नाव असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। पण हा जो व्हिडिओ आहे जो व्हायरल होत्या त्यामध्ये औरंगजेबाच्या समर्थनार्थ जे ऑडिओ आपल्याला त्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतो त्याबद्दल आपला कुठलाही दावा नाहीये, मात्र व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। धन्यवाद पराग, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। हा व्हिडिओ नेमका काय आपण पाहूया।